कधीही मदत न मागणाऱ्या आंबा आणि उत्पादकांसाठी सरकारने उभं राहिलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा दिले पाहिजेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे। पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं। यशस्वी काळासाठी त्यांना अनंत शुभेच्छा सुद्धा दिल्या। खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी दोषींवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे। सुनेत्रा पवारांना भेटायला गेलेले तटकरे माघारी फिरलेत। सुनेत्रा पवार कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याने त्यांना माघारी जावं लागलंय। भाजपनं जैन मुनीला खडसावलंय। ऐतिहासिक संदर्भ न घेताना अभ्यास करून बोला। ताराराणी यांच्याबद्दलचा दावा मान्य नाही असं म्हणत भाजपचे नेते तुषार भोसले यांनी त्यांना ठणकावलंय। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्ष निवडीला वेग आलेला आहे। नव्या जिल्हाध्यक्षासाठी नियुक्तीच्या राजस्थानच्या माजी मंत्री संगीता बेनीवाल या पर्यवेक्षिका म्हणून जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यात। गेल्या 2 दिवसांमध्ये त्यांनी विविध सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद सुद्धा साधून पक्षाची स्थिती आणि अपेक्षा जाणून घेतल्या। शिवसेना रोहा तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। माजी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। जैन मुनी विनाकारण वाद उकरून काढतायत। मुंगी न मारणाऱ्या युद्धाच्या गोष्टी करतायत असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी जैन मुनीवरती टीका केली। पीएनजी जोडण्यांना गती मिळणार आहे कारण 24 तासांच्या परवानग्या मंजूर करण्याचे आदेश आता याबद्दल देण्यात आलेले आहेत। राज्यातल्या ऊर्जा संकटावरती मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरात प्रकरणी रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार मीडिया मॅनेजमेंट करतायत। माध्यमांसमोर हे मांडण्यापेक्षा एसआयटी कडे मांडायला हवं होतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणत टीका केली। राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर दरामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला असून आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती 2025-26चेच दर कायम ठेवण्यात आलेले आहेत। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली।